जर ऑपरेशन सिंदूरवेळी हे लंडनच्या बारमध्ये बसले होते. दाखवू का? भारत पाक सामन्यावरून नितेश राणेंचा ठाकरेंवर पलटवार. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंनी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वरळी कोळीवाड्यात हजेरी लावली. आमदार आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात राणेंचा कार्यक्रम होत असल्याने नितेश राणे काय बोलतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले. अपेक्षेप्रमाणे नितेश राणे यांनी ठाकरे पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. स्वतः मंत्री, वडील मुख्यमंत्री, तरीही कोळीवाड्याच्या परिस्थितीत बदल घडवू शकले नाहीत. 6,000 निवडून येणं म्हणजे बालेकिल्ला नव्हे. सध्या ते राजकीय व्हेंटिलेटरवर आहेत. आम्ही 2029मध्ये दाखवू असं म्हणत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. तर भारत पाकिस्तान सामन्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर देत 2.5 वर्षे येथील आमदारांचे वडील मुख्यमंत्री होते आणि ते मंत्री होते. मोटरबाईकवर इकडे यावं लागतं, किती मोठा बालेकिल्ला आहे ना, असा खोचक टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. तसेच उद्धव खान यांना विचारायचं आहे, विजयी मिरवणुकीत पाकिस्तानचे नारे का? हिरवा गुलाल का? तेव्हा पाकचा राग आला नाही का? मिरवणुकीत सरतानसे जुदा असे नारे दिले गेले, त्यांचे राजीनामे घे ना. उद्धव ठाकरेंच्या कालावधीत 5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार टिकलं असतं तर पुढचा मुख्यमंत्री मुस्लिम झाला असता, असं म्हणत भारत पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरून राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. असलम शेखने मिनी पाकिस्तान मालवणीला बनवून ठेवला आहे. सरकारी भाचा आमदार झाला तो सचिन वाझेसोबत बुक्की होता. आता हे भारत पाक मॅचबद्दल बोलत आहेत. जिहादी हृदय सम्राटकडून राष्ट्रभक्तीची गरज नाही. ऑपरेशन सिंदूरवेळी हा लंडनमध्ये बसलेला, तेव्हा लंडनमध्ये कोणत्या बारमध्ये होता हे दाखवू का? तेव्हा तुम्हाला हिंदुत्व का नाही आठवलं? थंड हवा तिथे खात होता असं म्हणत आशिया चषकातील सामन्यावरून शिवसेनेने सुरू केलेल्या आंदोलनावर राणेंनी भाष्य केले. आदित्य ठाकरे स्वतः बुरख्यात लपून उद्या मॅच बघेल, आवाज पण म्यूट करेल, पाकिस्तान जिंदाबाद असं नारे तो लावेल असं म्हणत नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर त्यांची नक्कल केली आहे. पण संजय राऊत हा मरीन ड्राईव्हवर तिकिटाचे ब्लॅक करताना सापडेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. मग या उद्धव खानला मला विचारायचं आहे, त्याचे जेव्हा खासदार लोकसभेमध्ये निवडून आले, जेव्हा खासदारांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले, सर तन से जुदा कसे नारे दिले गेले, हिरवा गुलाल का उडवला गेला, तेव्हा तुला पाकिस्तानबद्दल राग आला नाही का? मग उद्धव ठाकरेंनी पहिलं आपल्या ज्या खासदारांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तान जिंदाबाद आणि हिरवे झेंडे फडकवले गेले, तर सन से जुदा हे नारे दिले गेले, त्या खासदाराचा पहिला राजीनामा घे ना. एवढंच तुला भारताचा कळवळा आहे ना, एवढंच पाकिस्तानवर राग आहे, पहिलं ते करून दाखव. अहो, ह्याच उद्धव ठाकरेच्या महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये अगर ते सरकार 5 वर्ष टिकलं असतं ना, तर महाराष्ट्र राज्याला पहिला मुसलमान उपमुख्यमंत्री मिळाला असता. या उद्धव ठाकरेंनी असलम शेखला शब्द दिला होता असं मी ऐकलेलं, की तू माझ्या मुलाला दिशा सालियांच्या केसमधून वाचव, मी तुला महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री बनवतो काँग्रेसशी बोलून. मग तेव्हा तुला पाकिस्तान आठवलं नाही? ज्या असलम शेखनी त्या मालवणीला मिनी पाकिस्तान म्हणून ठेवलंय, तुझ्या राज्याचा उपमुख्यमंत्री बनवण्याचा पाप हाच उद्धव ठाकरे करत होते. आणि काय पाकिस्तान आणि भारताच्या मॅचचं बोलतात? अहो, ह्याचे काही नातेवाईक बुकी म्हणून काम करतात IPLचे. काय करतो त्याचा तो सरकारी भाचा जो होता पहिला, जो आता आमदार झालाय, तो सचिन वाजे बरोबर काय करायचा? IPL मॅचेसची बुकिंग कडून पैसे घ्यायचे, लोक वसुली करायचे. आणि हे पाकिस्तान आणि भारत आणि पाकिस्तान मॅचबद्दल बोलतात. म्हणून भारतीय जनता पक्ष आणि आमच्या नेते मंडळींना ह्यांच्यासारख्या जिहादी हृदय सम्राटकडून आम्हाला काही सर्टिफिकेटची गरज नाही राष्ट्रभक्ताची. तू पहिला तू घरामध्ये किंवा तुझ्या पार्टीमध्ये, आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्याचा प्रत्येक उमेदवार मुल्ला मौलवीच्या बरोबर बसून दाढी कुरवळत होता. शुक्रवारी फक्त सिलेंडर वरती करण्याचं बाकी होतं, बाकी सगळं वरती झालेलं. तेव्हा आठवलं नाही पाकिस्तानवर राग आहे? ऑपरेशन सिंदूरवरती त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सिंदूर असं टॅगलाईन दिली, परंतु आता अरे ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला हा लंडनमध्ये बसलेला,
थंडी हवामध्ये, तेव्हा एकदा तरी आठवलं का ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने हिंदू समाजाला साथ द्यावी, हिंदू समाजाची आठवण करावी? तेव्हा लंडनच्या कुठल्या हॉटेलमध्ये, कुठल्या बारमध्ये कोण बसलेला फोटो दाखवू काय मी? हा काय ऑपरेशन सिंदूरच्या बद्दल बोलतोय? तेव्हा लंडनवरून परत यायचं ना, मग सांगायचं की मी माझी खाजगी जो माझा दौरा आहे लंडनचा, मी ऑपरेशन सिंदूरमुळे माझ्या भारतीय लोकांना अशा पद्धतीच्या अतिरेकीने हल्ला केलाय, चला मी लंडनवरून परत येतो आणि मी इथे राहतो भारतामध्ये. तेव्हा आठवलं ना याला भारत ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला? तेव्हा लंडनची थंड हवा खात होता. कुठेतरी आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे मुद्दे जे आहेत ते एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरेकडे महापालिका देणं म्हणजे पुढच्या मुंबईचा महापौर हा अब्दुल किंवा शेख बनवणं आहे. या हिरव्या सापांना अगर तुम्हाला मुंबईचा महापौर बनवायचं असेल तर उद्धव ठाकरेच्या हातात सत्ता द्या. जसं महाराष्ट्राचा पहिला उपमुख्यमंत्री हा मुस्लिम समाजाचा करणार होता, तसं पुढचा मुंबईचा महापौर हा अब्दुल आणि शेख कुठल्या तरी जिहाद्याला तिथे बसवेल. मग आपण घरातल्या पण पूजा करू शकणार नाही. घरातली पण पूजा आणि सत्यनारायण करण्याच्या अगोदर हे लोक सगळे बाहेर हिरवे झेंडे घेऊन फिरतील. कसली महापालिकेचा बोलतो तो? पंतप्रधानांना कुठेतरी कुंकू आहे ते पाठवणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. सर्व महिलांनी हे कुंकू पाठवणं द्यावं असं देखील. मग जेव्हा ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला जेव्हा आमच्या हिंदू समाजाच्या मुलींचं महिलांचं आणि भगिनींचं कुंकू पुसलं जात होतं, तेव्हा तुला लंडनवरून परत येण्याचं का वाटलं नाही? अहो, ह्याच आमच्या पंतप्रधानांनी पहिल्यांदा पाकिस्तानला उत्तर दिलं, पहिल्यांदा दहशतवादाला उत्तर दिलं. पाकिस्तानमध्ये असलेले दहशतवादाचे हड्डे होते, ह्याच आमच्या आदरणीय पंतप्रधानांनी उद्ध्वस्त केलेले आहेत. तुझी लायकी नाही आहे मोदी साहेबांच्या बद्दल बोलण्याची. तू गलीपर्यंत बोल ना, कशाला एवढ्या मोठ्या माणसाबद्दल बोलतो? उद्धव ठाकरे असेही म्हटलेत की भाजपची लायकी नाही बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याची. मी जबाबदारीने बोलतो. तुझी लायकी आहे स्वतःच्या वडिलांचं नाव घेण्याचं? स्वतःच्या वडिलांच्या शेवटच्या दिवसामध्ये तू बाळासाहेबांना काय नावाने हाक मारायचास? कोण त्यांना म्हातारा म्हणून बोलायचं? बोलू का आम्ही? तोंड उघडू काय? तुझं पहिलं उद्धव ठाकरे म्हणून बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणं तुझी लायकी आहे का? पाकिस्तान आणि हे सगळे जे काय तू जिहाद्यांची जे काय चाटत बसतो दिवस रात्र, बाळासाहेब ठाकरेंच्या मुलांनी कधी केलं असतं का जो तू करतोयस ते? बाळासाहेब असते ना, पहिलं डोंगरावर लात मारून पळवलं असतं याला मातोश्री. तू हे उद्धव ठाकरेंनी जबाबदारीचा काही संबंधच नाही ना. त्याच्या तोंडातला स्ट्रॉ अजून निघाला नाहीये. पहिला घातलेला डायपर काढ आणि मग जबाबदारीबद्दल बोल. हे वय नाही डायपर घालण्याचं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.